हाय, मी शशिकांत. सर्वप्रथम थँक्यू सागरदादा. थँक्यू यासाठी की मी दोन्ही पायाने अपंग आहे. माझ्याकडे एक इलेक्ट्रिक सायकल होती आणि ती वापरत असताना गेल्या 6 महिन्यापूर्वी बंद होती आणि मला टेन्शन आलेलं की माझी सायकल कशी दुरुस्त होईल किंवा कोण दुरुस्त करेल. त्यामुळे मला आठवलं की सागरदादा करू शकतो आणि मी सागरदादाला कॉल केला की सागरदादा माझी सायकल बंद पडली आणि मला ती चालू करायची, तर तू करू शकतोस का? तो बोलला ठीक आहे, मी बघतो येऊन. आणि त्यांनी बघितल्यानंतर त्या सायकलची अवस्था इतकी बेकार होती की ती चालू होईल असं वाटलं नव्हतं. पण सागरदादांनी बघितल्यानंतर मला धीर दिला आणि सांगितलं की तू टेन्शन घेऊ नकोस, तुझी सायकल 100% मी चालू करून देईन आणि निश्चित चालू करून नाही देणार, तर ती आत्ताच्या कंडिशन आहे त्यापेक्षा बेटर कंडिशनमध्ये तुला ती बघायला मिळेल आणि अशी मी करून देईन. आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. आणि एवढंच नाही, जेव्हा मी सायकल घेऊन आलो त्याच्याकडून गावात जेव्हा फिरवली, सगळेजण विचारत होते की मला सायकल नवीन घेतलीस का? तर मला खरंच विश्वास बसत नव्हता की मी माझी जुनी सायकलच दुरुस्त करून आणले. ती इतकी नवीन वाटत होती की नवीन खरेदी केल्यासारखी, नवीन घेतल्यासारखी. थँक्यू सागरदादा पुन्हा एकदा की आज तुझ्यामुळं माझी सायकल चालू झाली आणि माझा जो प्रॉब्लेम होता की तो आज तुझ्यामुळं क्लिअर झाला. थँक्यू सो मच. तर ही माझ्या मित्राची सायकल आहे, चार्जिंगवरची आहे. तर ही 12 दिवस बंद होती, पावसामध्ये उभी होती. तर तिला आपल्याला रिन्यू करायची आहे. तर रिन्यूसाठी आले. तर खूप जागी रस्टिंग वगैरे झालेली आहे, बघू शकता. इकडं रस्टिंग आहे, एक तुटलं इकडून. वायरिंगचं पण काम आहे. वायरिंगची हालत खूप बेकार झालेली. तर याच्यामध्ये काय कंडिशन आहे वायरिंगची, काय चालू आहे, काय बंद आहे, काही आयडिया नाही. तर हा कंट्रोलर आहे, ह्याच्या आतमध्ये बॅटरी आहे. तर 24 वोल्टची बॅटरी आहे, म्हणजे 12-12-24. गाडी पूर्ण बंद आहे, त्याला बरंच काम करायला लागणार आहे. तर पहिला हिचा मी वायरिंगचा काय इश्यू आहे तो बघून घेतो, त्याच्यानंतर मग बाकी आपल्याला मॉडिफिकेशन काय करता येईल ते बघतो आणि त्याच्यानंतर पेंटिंग वगैरे करून आपण तिला रिन्यू करू. तर आपल्या जो सायकल आहे आपली, तर त्याला आपल्याला डिस्क ब्रेक बसवायचा आहे. तर डिस्क ब्रेकची जी ओरिजिनल थ्रेडिंग होती ही खराब झाली. तर हा डिस्क ब्रेक दुसऱ्या याचा आहे. ह्याला ऑलरेडी नॉर्मल ब्रेक होता, तर आपल्याला त्याला डिस्क ब्रेक बनवायचा आहे. त्यासाठी मी एक स्पेअर व्हील आणले, त्याच्याकडेच होती. त्या स्पेअर व्हीलचा हा झाकण जो याला डिस्क ब्रेकची थ्रेडिंग आहे हा होता, तर हा त्याचा काढून याला बसवायचा आहे. तर हा खोलून घेतला मी. यातली हबमधली हब मोटर बघा अशी असते. तर खोलून घेतलाय, तर बघू शकता. आता हा इकडून ही खोलून घेऊ आणि याचं झाकण काढून हा पलटी मारूया. तर खोलून घेतलेलं बघा, आणि आतमध्ये खूप पाणी वगैरे होतं, आतमध्ये रस्ट वगैरे पकडलं बघू शकता ही. आणि मोटरची हालत बघा, पूर्ण पाणी गेलं आहे आतमध्ये, कारण पावसामध्ये उभी होती. तर पूर्ण क्लीन करून घेतो आणि मग बघूया पुढे कसं काय चालू होते का नाही. तर बघू शकता पूर्ण हालत बेकार झाली. चला पूर्ण तर बघू शकता क्लीन करून घेतले, ग्रीसिंग वगैरे केले मोटरला व्यवस्थित, आणि बेरिंगमध्ये पण ग्रीस वगैरे करून घेतले.
हे आतमधले गेअर आहेत, गेअरचे आतमध्ये बेरिंग आहेत, त्यांना पण ग्रीसिंग वगैरे करून घेतले. आणि हा व्हील एकदम क्लीन वगैरे करून घेतला आहे. तर बघू शकता आता जबरदस्त झालं. आता ह्याला अजून ग्रीसिंग करून याला ॲसेंबल करूया आपण. तर बघू शकता ही मोटर आहे, ती याला इथे आतमध्ये ग्रीसिंग करून माउंट करून घेतली. चला पहिली माउंट करून घेतो ही मोटर. ग्रीसिंग वगैरे करून आता एकदम फ्री चालते. मोटरला मध्ये काय इश्यू नाही राहिला आता. आणि मोटरची वाइंडिंग पण व्यवस्थित आहे, काही डॅमेज वगैरे झाली नाही, वाइंडिंग खराब झाली नाही. तर हा आता बघा, हा झाकण आहे दुसऱ्या मोटरचा आहे. तर तो आपल्याला डिस्क ब्रेकसाठी त्या मोटरचा आपण ह्याला लावणार आहोत, कारण ह्याची थ्रेडिंग चांगली डिस्क ब्रेकची बघू शकता. तर ह्याला लावून मोटर आपली कंप्लीट झालेली आहे, सर्व्हिस झालेली आहे आतून पूर्ण. चला तर बघा, गाडीची चेशी, सायकलची चेशी पूर्ण रस्ट पकडले. कंडिशन बघा पूर्ण खराब झालेली आहे, पूर्ण रस्टिंग वगैरे आलेली आहे. तर आपल्याला ह्याला पूर्ण घासून वगैरे व्यवस्थित पॉलिश व्हील मारून त्याला पहिले रस्ट पूर्ण रिमूव्ह करायला लागेल. बघा हा पुढे पण पूर्ण कलर गेलेला आहे. आणि रस्ट रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला प्रायमर वगैरे मारून त्याच्यानंतर आपला जो कलर आहे तो मारायला लागेल. बघा हा पूर्ण चेसी हे झालेली आहे, कलर खराब झालेला आहे. तर ही आहे पूर्ण कंडिशन सायकलची. तर आपल्या गाडीला पुढे इंडिकेटर नाही आहे, मागच्या साईडला इंडिकेटरचा स्लॉट आहे. आपण या गाडीसाठी हे युनिक इंडिकेटर मागवलं आहे, बघू शकता. तर ही इंडिकेटर आपण इथे माउंट करूया. त्याच्यासाठी मी पट्टी बनवली कॅन्सिल. ही पट्टी इथं आपल्याला वेल्ड करावी लागेल, अशी परफेक्ट दोन साईडला 2 पट्ट्या वेल्ड करून आपल्याला हा इंडिकेटर 2 साईडला 2 लावून द्यायचे. तर चला वेल्डिंग करून घेतो आणि तुम्हाला त्याच्यानंतर दाखवतो. तर ही वेल्ड करून घेतलेली मी, बघू शकता. जबरदस्त काम झालेलं आहे, दोन्ही साईडला वेल्ड केलेले. आणि इथं इंडिकेटर लागला आपला. आणि ही बघा, ही मागचा बॉक्स काही कामाचा नाही, कारण मी विचारलं आहे त्याला, तर तो बोलतो का मी यूज नाही करत. सो मी हा कट करून टाकणार आहे, कारण वजन आपल्याला कमी करायचं आहे. आणि हा पण मागून कट करणार आहे, कारण ह्याचा काही फायदा नाही होणार. तर मागे बसल्यानंतर गाडी पुढून उचलते, त्यासाठी मी हे कट करणार आहे. तर जी आपली हँडिकॅप सायकल होती त्याची पेंटिंग झालेली आहे, ब्लॅक अँड रेडचा कॉम्बिनेशन ठेवला आहे. तर आपला फेवरेट रेड पेंट करून झालेली आहे. तर पुढचा टायर आहे 2 साईडची, हा जो आपला पॉवर देणारा हब मोटरवाला टायर, हे मडगार्ड. आणि हा जो आपला बॅटरी आणि कंट्रोलर राहणारा डब्बा. तर आपण ब्लॅकमध्ये पेंट केला आहे. तर चला आस्ते आता असेंबल करायला घेऊया. चला 70% असेंबल झालेली आहे गाडी सायकल, बघू शकता. तर डिस्क ब्रेक पण लावून घेतलेला आहे. तर बघू शकता डिस्क ब्रेकचा सेटअप असा आहे.
आणि कलर कॉम्बिनेशन चांगलं आहे, रेड अँड ब्लॅक. तर बघा कशी दिसते. आता बॉक्स वगैरे बसून घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला केबलिंग करायची आहे, वायरिंग. तर बघा कशी वाटते, एकदम जबरदस्त, एकदम नवीनच वाटायला लागली गाडी, सायकल. तर आता आपल्याला इंडिकेटर आपण बसून घेऊया, वायरिंगला चालू करूया. इंडिकेटर बसवल्यानंतर मस्त वाटणार आहे. मागे पुढे चारही इंडिकेटर बसवायचे आहेत आपल्याला. आणि बघा आता मागचा साईड कट केल्यानंतर एकदम व्यवस्थित लुक आला आहे. तर सायकल रेडी झालेली आहे. फक्त आता अजून एक प्रॉब्लेम आलेला आहे. जो कंट्रोलर आहे, कंट्रोलरच्या वायर निघालेल्या आहेत. तर आपण एकदा बघूया ट्राय करून काय होतं. तर शोल्डर वगैरे करून घेतो. मला असं डाऊट आहे कंट्रोलर खराब झाला आहे. कार्बन वगैरे पकडला होता, त्याला साफ केलेला आपण कार्बन. तर एक लास्ट काम राहिला आहे, पुढचा ब्रेक, पुढचा म्हणजे तो मागे जाईल. तर बघूया आज गाडीचे ओनर येणार आहेत, काय रिॲक्शन आहे ते आपण शूट करू याची. तर चला राहिलेलं काम करून घेतो. तर सायकल रेडी झाली आहेत मित्रांनो. तर बघू शकता मागची सीट आणि दोन्ही वरची खालची सीट मॅच झालेली आहे. त्याचं पण कॉम्बिनेशन रेड आणि ब्लॅकच ठेवला आहे. तर बघू शकता सायकल रेडी झालेली आहेत आणि सायकलचे ओनर पण आलेले आहेत, शशिकांत, खुश आहेत. तर त्यांना आता ट्रायल देण्यासाठी आपण बाहेर जाणार आहोत. त्यांना एकदा चालून बघू द्या कशी वाटते काय त्यांना.